अरे काय करू राहिले आम्ही हा? अहो ते कुत्र्याचे पिल्लू खाली पडले ते बाहेर काढून राहिले. कुत्र्याचं पिल्लू? हा आणि ते विहिरीत कसं काय पडलं? काय माहिती का पडले ते, पण ते लयच गाडत होतं म्हणून आम्ही घराच्या बाहेर आलो. म्हणले बघा काय आहे, काय नाही. ते कुत्र्याचं पिल्लू कठड्यावर बसेल होतं. काल रात्रीपासून आम्हाला आवाज येत होता कुत्रा भुकायचा. आम्ही चेक करत आलो कुठं भुकतोय कुठं भुकतोय, आम्हाला विहिरीत दिसलं. हा ना, हा रात्री पण मला कुत्र्याच्या पिल्लाचाच आवाज यायचा बरं का. रात्रभर मला झोपून नाही दिलं ते. बरं झालं आता शांत बसले ते. एवढं कसं काय शांत बसले ते आता? गारटले होते रात्रीपासून विहिरीत पडले ना. बरं झालं ते एका कप्पारीला जाऊन बसलं आहे ना. हा ते कप्पारी होती म्हणून बरं झालं. ते कप्पारीला तरी जाऊन बसलं, नाही ते एवढ्या टायमात मेला असतं. हा मग नाका तोंडात पाणी गेल्यावर ते मेलं असतं आहे ना. हा बादली आणायची नाही काय? दोरी आणली? अहो बादली आणली होती पण ते बादलीला घाबरत होतं. बादलीला घाबरत होतं का ते? हा बादलीतच जाईना ते. मग आता या प्लॅस्टिक पिशवीमध्ये बसल का ते? बसून हा आता आम्ही लावली आयडिया जुगाड केलाय, बघू आता बसत कधी. पाय बरं त्याला हळूहळू उधर. यु, यु, यु. बस पिल्ला. जाय रे राहिले ते आता. अरे प्रत्येक जनावर जीवाला घाबरत आहे ना, मग हा त्याला असं वाटत हे परत एरीत लुटून देत. हा. हे पोरं काय करू राहिले इथं? त्यांना मजा वाटू राहिली, ते गारटलंय खाली आणि ते माझ्या माझ्याने पाहू राहिले. त्यांना किव येत नाही का कुत्र्याची? का रे? राहिलेले क्यू तेच म्हटले मला काढ म्हणून. मम्मी कसं करून काढ कुत्र बाहेर. अरे तू आणलं होतं काय कुत्र शाळेतून? हा पाय याच कारस्थान आहे. पाय कुत्रा आणता येतं त्याला, पण पाळता नाही येत. असं काही गंमत आहे त्याला. त्याला ताण लागले असेल, पाणी प्यायला गेला असेल, त्याचा जोखंडा गेला असला आहे ना. नाही हो, हे लोकच खेळत होते. खेळता खेळता ते पळता पळता त्याला कळालं नाही की ते हिअर म्हणून, तरी मारली उडी याच्यातच. नाही रे तुमच्या समोर उडी मारली नाही ना? नाही नाही, यांना जर माहित असतं त्यांनी मला सांगितलं असतं, मी तेव्हाच काढलं असतं. मग रात्रीच काढलं असतं त्याला बाहेर. मी गेलं कस काय गड्या ना आतमध्ये? गेला असले, पाणी प्यायला गेला असेल, जोखंडा गेला असेल. रे यु, यु, कु, 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 कु. काय येते ते कुत्र? काय करा दुसऱ्या आयडिया. थांब ना तिथं, घे ना ती पिशवी, घे ना त्याच्या तोंडाजवळ घे. मी काय म्हणते, ते काय पिशवीत घुसा ना. तुम्हाला पोहता येत असेल तर तुम्ही उडी मारा ना. हा हा मला पोहता येतं का? अहो मारा ना उडी. नाही नाही, मला पोहता येत असतं मी त्याला कधीच काढलं असतं. का गार पिता? मग पोहणार कोणी मित्र आहे का तुमचा? मी ऐकलं होतं तुला लग्नाच्या आधी तुला पोहत होती. हा अशा टाक्या मध्ये कशा अशा? विहिरीमध्ये नाही. अच्छा, मला वाटलं बरं तुला पोहता येत असतं, मग तू काढलं असतं कुत्र्याला बरोबर बाहेर. मला की राहिली ना त्याची काय रे ना ते. तेव्हा ते पिशवीमध्ये तोंड घालू राहिले पाय. हे पिशवीमध्ये तोंड घालू राहिले पाय. बसलं पाय त्या पिशवीत, बसलं. कर बरं हळूहळू. हा बसलं पाय त्याच्यात बरोबर. कर वरती, कर वरती. काढ बरं त्याला बाहेर. जिवंत आहे ना? पाय ना कसं गारटलंय ते. गाय होते. ए पोरांनो इकडे ना, हे कुत्र पाहा ना बाहेर काढलंय कसं आहे. अय त्या तुला आवाज नाही आला कुत्र्याचा? हा नाही? अरे बापरे, लेच गारटले हो. इंग्लिश कुत्रे दीदी त्याला इकडे ते माग त्याला गारटले 15 मध्ये लपवून. नाही माझ्याकडे. ए थांब, त्याला पाय आता ते भारी वाटेल त्याला आता. जीव जीव आला असेल त्याचा बाबा. अरे बापरे. अरे अरे कुत्रा आणि तो आहे तर त्याचं आहे ना देखरेख पण करीत जाय रे. हा कुठून आणलं तू हे? शाळेतून. शाळेत काय विकायला होतं का रस्त्यात चाललं होतं? रस्त्याने चाललं होतं. मग त्याला घरी आणलं का तू? हा. कोणाचं तरी ना असेल बघा ते. हा. किती गारटले हो, किती छोटे पिल्लू येते. हा ना, या कुत्र्याची किंमत किती तुला माहिती? कुठे 15,000 रुपये. 15,000. हा हे बिडबुल आहे. कोणतं आहे? बिटबुल. कोणतं रे आरो? बिटबुल नाही येते. मग दुसरं आहे. दुसऱ्या जातीचं आहे का? हा. दुसऱ्या आता तुम्ही काय करा माहिती का, याला दवाखान्यात घेऊन जा, इंजेक्शन द्या एखादं. कसा लाईन लावू? कसा लाईन लावा लागेल त्याला? थोडस सालाईन नाही लावायला लागेल ना. काल रात्रीपासून काय खाल्लं पिल्लं नाही त्याने. मग आता पहिले ना तुम्ही काय करा माहिती का, त्याला आहे ना पहिलं घरात जाय, त्याला दूध दे. हा दूध पाजा पहिले त्याला. हा नंतर मी दवाखान्यात नेतो त्याला. बरं हा चल अरे यार दूध बिस्किट घेऊ आपण. चला रे, चला चला चला, त्याला दूध देऊ पहिलं. ह्याला काय पिल्लू होतं बुवा, किती भारी पिल्लू आहे. चला त्याला पहिलं दूध द्या.